माननीय मुख्यमंत्री महोदय भंडाऱ्यामध्ये येत आहेत. त्यांची जाहीर सभा आहे. तर त्या जाहीर सभेमध्ये आम्ही ओबीसी संघटनांतर्फे ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी जागृती मंच आणि इतर संघटनांतर्फे एक निवेदन देणार आहोत. आणि त्याच्यात आमची अशी मागणी आहे की त्यांनी ओबीसींची जातनी या जनगणना करावी. अशा प्रकारे आमची ती मागणी आहे, त्याची घोषणा करावी. याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने किंवा आधी हा ठराव पारित केलेला आहे आणि तो ठराव पारित केल्यामुळे आता त्याची घोषणा आपण करावी बा या स्टेजवरून, अशा प्रकारची आमची मागणी आहे. त्याच्यासोबतच मग ज्या इतर प्रलंबित ज्या मागण्या आहेत, म्हणजे ओबीसीला म्हणजे मराठ्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र देणे आणि ते सगळे प्रमाणपत्र बोगस आहेत. कारण की मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मग त्या कुणब्यांमध्ये आणणं आणि कुणबी ओबीसीमध्ये आहेतच. तर त्यामुळे त्यांच्या ज्या आरक्षणावर अतिक्रमण होत आहे किंवा गिळंकृत करण्याचा तो प्रकार आहे आणि ते गिळंकृत केलं जात आहे. आणि म्हणून ते त्यांनी बंद करावं, रद्द करावं. दिलेले जे प्रमाणपत्र आहे ते रद्द करावे. आणि अजून ज्या इतर मागण्या ज्या आहेत, जसं शिष्यवृत्ती आहे, त्याच्यासाठी जो क्रिमिलेअरची अट रद्द करावी. शिष्यवृत्ती जी आहे काही आलेली आहे, तर स्टाफ इथे नाही जिल्हा परिषदमध्ये, त्या स्टाफ अभावी ती वाटू शकत नाही. तो स्टाफ वाढवावा. लोकांना म्हणजे तिथं स्टाफ आणावा, दुसरे ट्रान्सफर करावे किंवा नियुक्त्या कराव्या. आणि अशा प्रकारे ह्या ज्या आपल्या ज्या काही मागण्या आहेत, तर त्याचं निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत उद्या. तर त्यांनी ती घोषणा करावी आणि ओबीसीच्या आरक्षण हे ज्याला बाधा पोहोचणार नाही अशा प्रकारची कृती करावी. आणि अशा प्रकारची आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.